मैं इस सदन को विश्वास दिलाना चाहता हूं कि 2024 समाप्त होने के पहले हिंदुस्तान का रोड इंफ्रास्ट्रक्चर अमेरिका के बराबर होगा, ये विश्वास मैं दिलाना चाहता हूं। एका दुचाकीवरून एक वडील आपल्या 2 मुलांना घेऊन निघालेले होते, मात्र रस्त्यातला चढ उतार होता आणि या चढ उतारावरून त्यांची दुचाकी घसरली आणि एक 10 वर्षाचा मुलगा हा उजव्या बाजूला पडला आणि त्याच्या डोक्यावरून एक भला मोठा टेम्पो गेला, ज्याच्यामध्ये या मुलाचा जागीच मृत्यू झालेला आहे। और वो दिन अब दूर नहीं है, आपके रोड, बिहार के रोड अमेरिका के बराबर बना दूंगा, ये मेरा वचन है। म्हणजे या मावळातील असणारे खड्डे, खराब रस्ते, रस्त्याचा दर्जा अतिशय खालवलेला आहे। आपण पाहत असाल, हे बघा या समोर गाडी आहे, त्या खराब रस्त्यामध्ये गाडीचा टायरही त्या ठिकाणी पंक्चर झालेला आहे। रस्ते गेले खड्ड्यात आणि निष्पाप लोक मात्र थेट मृत्यूच्या दारे तोडले जात आहेत। पालिका प्रशासन मात्र झोपा काढतंय, तर सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनाही हे दिसतंय की नाही हे माहीत नाही। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नितीन गडकरी साहेब, तुम्ही देशोदेशी फिरून ज्या इंटरनॅशनल दर्जाच्या रस्त्यांचे गोडवे गात आहात, तेच काही तुमचे आंतरराष्ट्रीय रस्ते की जनतेच्या रक्ताने माखलेले हे मृत्यूचे सापळे आहेत? हा संतप्त सवाल आज महाराष्ट्रातील प्रत्येक सामान्य नागरिक, प्रत्येक वाहन चालक आणि प्रत्येक हतबल कुटुंब विचारतंय। एवढंच काय मंडळी, ज्याचा बोभाटा देशभर केला त्या मिसिंग लिंकची अवस्था तुम्ही पाहिलीच आहे आणि त्यानंतर मुख्यमंत्री महोदयांचा तोराही आपण पाहिलाय। इनको कुत्ता नहीं पहुंचता, वो आजकल सोशल मीडिया पर आकर सबको गाली देते हैं, मुख्यमंत्री को भी गाली देते हैं। ऐसे कुछ भाड़े के टट्टे इस मिसिंग लिंक के बारे में भी पैसा ले लेकर सोशल मीडिया पर लिख रहे थे, उनको भी कह देना चाहता हूं, अगर महाराष्ट्र का अपमान करोगे छोड़ूंगा नहीं। की या मिसिंग लिंक प्रकरण हे उत्तम दर्जाचं ते काय कन्स्ट्रक्शन आहे वगैरे वगैरे सगळं झालं आणि ह्याचं जर समजा कोणी राजकारण करत असेल, आम्ही बघून घेऊ त्याला। मुख्यमंत्री आहेस ना तू, बघून घेऊ। बरं झालं ते झालं, पुढे वाक्य संपल्या हिंदीतून सुरू झाले। मिसिंग लिंक के बारे में अगर कोई राजनीति करे, कोणासाठी हिंदी बोललात? समोरचे आमदार मराठी, महाराष्ट्राची विधानसभा, महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आमचा मुख्यमंत्री, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हिंदीत बोलतो। कशासाठी? कोणाला सांगायचं होतं? कदाचित आपल्याच पक्षातल्या वरच्या लोकांना सांगायचं असेल, बघून घेईन। राज्याच्या कानाकोपऱ्यातून सध्या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे आणि खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघातांची जी भीषण मालिका समोर येते, तिने संपूर्ण महाराष्ट्र हादरवून सोडलाय। पुण्यातील म्हाळुंगे भागात एका 11 वर्षाच्या निरागस चिमुकल्याचा खड्ड्यांमुळे झालेला करुण अंत, पुणे अहमदनगर महामार्गावर तब्बल 22 लोकांचा गेलेला बळी आणि नाशिक परिसरात खड्ड्यामुळे 7हून अधिक जणांना गमवावा लागलेला जीव, या केवळ आकडेवाऱ्या नसून प्रशासकीय नाकर्तेपणाचं आणि भ्रष्टाचाराचं जिवंत बळी आहेत। डिजिटल इंडिया आणि महामार्गांच्या महाजाळाचा डांगोरा पिटणाऱ्या व्यवस्थेला सामान्य माणसाच्या रक्तानं माखलेले हे रस्ते आता उघडे पाडतायत। नमस्कार, मी मृणाली पिळणकर। पुण्यातील IT हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंजवडी आणि म्हाळुंगे परिसरातील वास्तव तर अत्यंत भयानक आणि संतापजनक आहे। म्हाळुंगे येथील 11 वर्षाच्या चिमुकल्याचा अपघात ज्या पद्धतीने झाला, ते ऐकून कोणत्याही संवेदनशील माणसाच्या अंगावर काटा येईल। आपल्या पालकांसोबत दुचाकीवरून जाणाऱ्या या बालकाला रस्त्यावरील एका महाकाय खड्ड्याचा अंदाज आला नाही। खड्ड्यात दुचाकी आदळली आणि तो निष्पाप बालक रस्त्यावर फेकला गेला। त्याच वेळी पाठीमागून येणाऱ्या अवजड वाहनानं त्याला चिरडलं। या घटनेनंतर म्हाळुंगे आणि बालेवाडी परिसरातील नागरिकांचा संयम पूर्णपणे सुटलाय। ज्या रस्त्यांवरून कोट्यवधी रुपयांचा कर भरून IT व्यावसायिक आणि स्थानिक नागरिक प्रवास करतात, त्या रस्त्यांची अवस्था एखाद्या दुर्गम गावातील पायवाटेपेक्षाही वाईट झाली आहे। प्रशासनाला जाग येण्यासाठी आणखी किती बालकांचे बळी हवे आहेत, असा संतप्त सवाल स्थानिक उपस्थित करतायत।
म्हाळुंगे परिसरातील रस्ते विकास महामंडळ आणि स्थानिक महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी एकमेकांवर जबाबदारी ढकलण्याचे जे नेहमीचे राजकारण सुरू केले आहे त्याने लोकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम केलंय. मी सिंपल उदाहरण घ्या, आपल्या मुख्यमंत्र्यांनी 2017 मध्ये टाइम स्वीट प्लॅनिंग चालू केलं, बरोबर. आता ऑलमोस्ट 10 ते 15 सोसायटी, ज्याच्यात एका सोसायटीमध्ये कमीत कमी 700 ते 1000 फ्लॅट आहे. एवढे लोक इथं राहतात. त्याच्यानंतर दुसरा इम्पॉर्टंट गोष्ट की ह्या रोडनेच लोक हिंजवडीला जातात कामाला, बरोबर. हिंजवडीला कामाला जात असताना एवढं बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर तुमच्याकडे नाही आहे, बरोबर. दरवेळेस आम्ही ट्विटर झालं, व्हॉट्सअप याच्याद्वारे आम्ही कनेक्ट करतोय. मग तुमचे जे चीफ मिनिस्टर असतील, MLA असतील, सगळ्यांना कनेक्ट केले जाते, पण त्यांच्याकडून झिरो रिस्पॉन्स आहे. त्यांचं डिस्कशन कशात चाललंय, हे PMRD मध्ये का PMC मध्ये. आता एका मुलाचा जीव गेल्यावर तुम्ही डिसाईड करणार आहे की PMC मध्ये घ्यायचं का PMRD मध्ये गेलं. तर आत्ता आमची ॲज अ नागरिक म्हणून एवढीच अपेक्षा आहे की आत्ता जीव गेलाय, अजून एकाचा जाऊन देऊ नका, जेणेकरून तिकडचं काम चालू करायला अजून एक जीव जायला लागेल. दुसरीकडे पुणे अहमदनगर या अत्यंत गजबजलेल्या महामार्गावरील परिस्थिती तर एखाद्या युद्धभूमीसारखी झाली आहे. या महामार्गावर गेल्या काही महिन्यात खड्ड्यांमुळे झालेल्या वेगवेगळ्या अपघातांमध्ये तब्बल 22 लोकांचा मृत्यू झाल्याचा दावा केला जातोय. हा महामार्ग राज्याच्या 2 मोठ्या औद्योगिक आणि शेतीप्रधान जिल्ह्यांना जोडतो. त्यामुळे या रस्त्यावरून दिवसाकाठी हजारो वाहनांची ये जा असते. परंतु या संपूर्ण महामार्गावर डांबराचा लवलेशही उरलेला नाही की काय अशी शंका यावी इतके भीषण खड्डे पडले आहेत. अनेक ठिकाणी रस्त्यांचं रुंदीकरण अर्धवट सोडण्यात आलंय, तर काही ठिकाणी उड्डाणपुलांची कामं वर्षानुवर्ष रखडली आहेत. या अर्धवट कामांमुळे आणि त्यात साचणाऱ्या पावसाच्या पाण्यामुळे वाहन चालकांना रस्त्याचा अंदाज येत नाही. रात्रीच्या वेळी तर हा महामार्ग म्हणजे प्रत्यक्ष मृत्यूचा सापळा बनतो. प्रकाश व्यवस्थेचा अभाव आणि गतिरोधकांची चुकीची रचना यामुळे वाहनं थेट खड्ड्यात कोसळतात किंवा खड्डा चुकवण्याच्या नादात दुसऱ्या वाहनाला जाऊन धडकतात. 22 लोकांचा मृत्यू झाल्यानंतरही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी केवळ कागदी घोडे नाचवण्यात व्यस्त आहेत. ही राज्याची सर्वात मोठी शोकांतिका आहे. गेले काही दिवसापासून पुणे अहिल्यानगर महामार्गावर वाढते अपघात झाले आहेत. या अपघातामध्ये अनेक नागरिकांचे निष्पाप जीव देखील जात आहेत. याचाच निषेधार्थ सामाजिक कार्यकर्ते निलेश वाळुंज यांनी शिरूरच्या तहसील कार्यालयाबाहेर उपोषण सुरू केले, आंदोलन सुरू करीत. याविषयी आपण निलेश वाळुंज यांच्याशी बातचीत करणार आहोत. काय त्यांची भूमिका आहे आणि कशा संदर्भात त्यांनी आंदोलन सुरू केले, काय सांगाल तुम्ही? आज एक एल्गार म्हणून आंदोलन पुकारलेलं आहे, काय भूमिका आहे आणि कशा स्वरूपात हे आंदोलन आहे? नमस्कार. तर पुणे अहिल्यानगर जो राष्ट्रीय महामार्ग आहे 753F याची वाहतूक सुरक्षितेबाबत अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे. आणि संबंधित विभागाचे MSIDC असेल किंवा मग सार्वजनिक बांधकामचे सचिव असतील, हे मिलिंद म्हैसकर म्हणून तिथे सचिव आहेत, अपर मुख्य सचिव, यांना या बाबीकडे लक्ष द्यायला वेळ नाही. MSID म्हणतोय तो PWD यांच्यातच संपूर्ण सावळा गोंधळ. त्यामुळे आपण ह्या निषेधार्थ हे आंदोलन सुरू केलेलं आहे. संपूर्ण रस्त्याचं जे सेफ्टी ऑडिट आहे ते व्हावा. आपण मागण्या त्यांच्याकडं दिलेल्या आहेत, कायदेशीर ज्या मागण्या आहेत त्या संपूर्ण मागण्या त्यांच्याकडे दिलेल्या आहेत. त्या मागण्यांची पूर्तता करावा. तातडीने रस्त्याचं सेफ्टी ऑडिट, संबंधित ह्या दुर्घटनांना जे जबाबदार अधिकारी आहेत त्यांच्यावरती सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल व्हावेत. आणि जे व्यावसायिक असतील चौकशी अंती जे दोषी निष्पन्न होतील ह्या सर्वांवरती सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल व्हावेत. मागण्यांची पूर्तता व्हावी. आणि तोपर्यंत आंदोलन आपण थांबवणार नाही. आंदोलनाची व्याप्ती वाढत जाईल. नक्कीच आताच आपण पाहिले की जोपर्यंत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा संबंधित अधिकारी असेल किंवा संबंधित कॉन्ट्रॅक्टर असेल किंवा संबंधित रस्ता फोडणाऱ्या व्यावसायिकावर गुन्हे दाखल होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील. विशेष म्हणजे रस्त्याच्या सेफ्टी ऑडिटची देखील मागणी आंदोलनकर्ते वाळुंज यांनी केलेली आहे. आता प्रशासन काय भूमिका घेतं हेच पाहणं महत्त्वाचं आहे. नाशिक जिल्ह्यातील चित्रही यापेक्षा काही वेगळं नाही. नाशिक शहर आणि ग्रामीण भागाला जोडणाऱ्या विविध रस्त्यांवर आणि मुंबई नाशिक महामार्गावर खड्ड्यांमुळे 7 पेक्षा अधिक जणांना आपला जीव गमवावा लागलाय. नाशिक हा उत्तर महाराष्ट्राचा मुख्य कणा आहे. येथून मुंबई गुजरातकडे जाणाऱ्या वाहनांची संख्या प्रचंड आहे. परंतु मुंबई नाशिक महामार्गांची चाळण झाली आहे. या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे दररोज तासनतास वाहतूक कोंडी तर होतेच, पण त्यासोबतच दुचाकीस्वारांचे अपघात होऊन त्यांचे नाहक बळी जात आहे. नाशिकच्या वेशीवर आणि शहरांतर्गत रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवण्यासाठी पालिकेनं आणि सार्वजनिक बांधकाम विभागानं कोट्यवधी रुपयांचं कंत्राट दिलं होतं. मात्र पहिल्याच पावसात हे कोट्यवधी रुपये वाहून गेले आणि उरले ते फक्त खड्डे आणि नागरिकांचे अश्रू. ज्या कंत्राटदारांनी ही कामं केली त्यांच्यावर कोणतीही ठोस कारवाई होत नसल्यामुळे त्यांचं धाडस अधिक वाढलंय. या सर्व पार्श्वभूमीवर केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यपद्धतीवर आणि त्यांनी केलेल्या दाव्यांवर आता थेट प्रश्नचिन्ह निर्माण झाले.
गडकरी हे देशात हायवे किंग म्हणून ओळखले जातात. त्यांनी देशातील रस्त्यांचं जाळं बदललं, अमेरिकेसारखे रस्ते भारतात बनवणार असल्याच्या घोषणा केल्या. हे सर्व खरं असलं तरी प्रत्यक्ष जमिनीवरचं वास्तव एवढं विदारक का, हा प्रश्न जनतेला पडलाय. तुम्ही बनवलेले नवे महामार्ग चमकत असतील, पण त्या महामार्गांना जोडणारे जोड रस्ते आणि राज्यातील अंतर्गत रस्ते एवढे भकास का आहेत? त्या रस्त्यांवरून देशाचा सामान्य शेतकरी, कामगार, मध्यमवर्गीय माणूस दुचाकीवरून प्रवास करतो. त्या रस्त्यांची सुरक्षा रामभरोसे का सोडण्यात आली आहे? इंटरनॅशनल दर्जाच्या गप्पा मारताना आपल्याच राज्यातील जिल्ह्यांचे रस्ते मृत्यूचे सापळे बनतायत, हे केंद्रीय नेतृत्वाला दिसत नाही का, असा संतप्त सवाल आता विचारला जातोय. बहुत आग्रह करके मैंने उनको कहा कि कम से कम ये आगे चलकर हम ज़्यादा से ज़्यादा जगह एक्वायर करना चाहिए, ताकि कम से कम 8 लेन का तो भी हो जाएगा, 10 लेन तक पहुंच पाएंगे सर्विस रोड के साथ, क्योंकि ट्रैफिक बढ़ेगा तो मुश्किल होगी. पर बाद में मुझे लगा कि ये फॉरेन में जब मैं गया था तब मुझे लगा कि कम से कम ये 40 लेन का बनाना चाहिए. तो मैंने गलती की. पर अभी दिल्ली में एक रोड मैंने बनाया, वो 40 लेन का बनाया. आप दिल्ली से मेरठ की जब जाते हैं तो दिल्ली के शुरुआत से जो रोड निकलता है अक्षरधाम मंदिर के पास से, वो 40 लेन का है, फिर भी ट्रैफिक जाम है. निश्चित आप चिंता मत करिए, मैं वचन देता हूं कि बिहार के राष्ट्रीय महामार्ग को मैं वर्ल्ड स्टैंडर्ड के बनाकर आपको दूंगा. और वो दिन अब दूर नहीं है. आपके रोड, बिहार के रोड अमेरिका के बराबर बना दूंगा, ये मेरा वचन है. एक से एक ब्रिज बना दूंगा, कोई कठिनाई नहीं है. सब कुछ हो सकता है, ये मैं कि आपके ऊपर एहसान नहीं कर रहा हूं. या संपूर्ण समस्येच्या मुळाशी गेलं तर प्रशासकीय यंत्रणेतील भ्रष्टाचार, कंत्राटदारांचे साटेलोटे आणि लोकप्रतिनिधींची उदासीनता हे प्रमुख कारणं आहेत. दरवर्षी पावसाळ्यापूर्वी खड्डे बुजवण्यासाठी आणि रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी शेकडो कोटी रुपयांचं बजेट मंजूर केलं जातं. हे बजेट नेमकं जातं कुठे, हा एक मोठा संशोधनाचाच विषय आहे. कंत्राटदार अतिशय निकृष्ट दर्जाचं साहित्य वापरून खड्डे भरतात. केवळ खडी आणि माती टाकून खड्डे बुजवल्याचं नाटक केलं जातं, जे पहिल्या पावसातच वाळून जातं. रस्ते तयार करताना आणि त्यांची दुरुस्ती करताना वापरलं जाणारं तंत्रज्ञान, साहित्य हे आंतरराष्ट्रीय मानकानुसार का नसतं? रस्त्यांची कामं करणाऱ्या कंत्राटदारांची आणि त्यांना मंजुरी देणाऱ्या अभियंत्यांची जबाबदारी का निश्चित केली जात नाही? जोपर्यंत रस्त्यावरील खड्ड्यांमुळे झालेल्या मृत्यूसाठी संबंधित कंत्राटदार आणि अधिकाऱ्याला थेट जबाबदार धरून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जात नाही, तोपर्यंत ही परिस्थिती बदलणार नाहीये. सध्या निर्माण झालेल्या या प्रचंड जनक्षोभानंतर सरकारनं नेहमीप्रमाणे तातडीनं बैठक घेऊन आदेश देण्याचं सत्र सुरू केलंय. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी सर्व संबंधित यंत्रणांना युद्धपातळीवर खड्डे बुजवण्याचे आदेश दिले आहेत. अपघात प्रवण क्षेत्र म्हणजेच ब्लॅक स्पॉट्स ओळखून तिथे तातडीनं उपाययोजना करण्याचं सांगितलं जातंय. परंतु जनतेला आता या पोकळ आदेशांवर आणि आश्वासनांवर अजिबात विश्वासच राहिलेला नाहीये. कारण दरवर्षी पावसाळ्यात हेच नाटक रंगवलं जातं. पावसाळा संपला की पुन्हा सर्व विसरून जातात आणि पुढच्या पावसाळ्यात पुन्हा तीच कहाणी सुरू होते. जनतेचा हा संताप आता केवळ सोशल मीडियापुरता मर्यादित राहिलेला नाहीये, तर तो रस्त्यावर उतरू लागलाय. अनेक ठिकाणी नागरिकांनी स्वतः रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करून तर कुठे कंत्राटदारांच्या अंगावर शाई फेकून आपला निषेध नोंदवलाय. 11 वर्षाच्या त्या चिमुकल्याच्या कुटुंबाची झालेली वाताहत, 22 मृतांच्या कुटुंबांचा आकांत आणि नाशिकमधील मृतांच्या नातेवाईकांचे अश्रू आज व्यवस्थेला जाब विचारतायत. आम्ही प्रामाणिकपणे कर भरतो, तो रस्त्यात खड्डे पडून आमचा जीव जाण्यासाठी का? जर रस्त्यांची अवस्था अशीच राहणार असेल तर आम्ही टोल टॅक्स आणि रोड टॅक्स का भरायचा? रस्त्यांची दुरवस्था ही केवळ पायाभूत सुविधांची कमतरता नाही, तर तो थेट मानवी हक्कांचं उल्लंघन आणि नागरिकांच्या जगण्याच्या अधिकारावर आलेली गदा आहे. आता वेळ निघून गेली आहे. प्रशासनानं आणि लोकप्रतिनिधींनी आपल्या चुका मान्य करून तात्पुरत्या मलमपट्टीऐवजी कायमस्वरूपी आणि दर्जेदार रस्ते बांधणीवर भर दिला पाहिजे. अन्यथा जनतेचा हा संताप येणाऱ्या काळात सत्तेच्या आणि प्रशासनाच्या इमारतींना हादरे दिल्याशिवाय राहणार नाही. नितीन गडकरी साहेब आणि राज्यातील सत्ताधाऱ्यांनी आता तरी एसी गाड्यांमधून खाली उतरून या खड्ड्यांच्या वास्तवाचा सामना करावा, हीच संपूर्ण महाराष्ट्राची एकमेव आणि आग्रही मागणी आहे. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.